वडील गेले, काका गेले. बगूरच्या घराला कुलूप लावून ही मुले नाशिकला येऊन राहिली होती. व्यवहाराकडे त्यांचे लक्षही नव्हते. बाबा मधून गावी जाणे येणे करत असे, म्हणजे भगूरला तो जात होता. थोडा पैसा, काही धान्य हे घेऊन येत होता. काही दिवस बरे चालले होते. पुढे परिस्थिती बिघडत गेली. एक दिवस बातमी आली की भगूरच्या घरात चोरी झाली. बाबा आणि तात्या जाऊन पाहतात तर घर अगदी रिकामं झालेलं. लहान मोठी भांडी देखील चोरांनी लांबवली होती. सगळ्या पेट्या त्यांनी उघडल्या होत्या. कपाटाची कुलपे तोडली होती. महत्वाचे कागदपत्र सुद्धा त्यांनी नाहीश केली होती. दामोदर पंतांना देणेही होते आणि घेणेही होते. ज्यांच्या जवळून काही घ्यायचे होते ते आधीच तोंड दाखवत नव्हते. आता तर काय, कागदपत्र चोरलं नव्हतं. सावकार मात्र भगूरला, नाशिकला वारंवार खेपा घालू लागला. मुले लहान आहेत, त्यांच्यावर काही दया करावी, त्यांना काही सवलत द्यावी, काही उपाय सुचवावा असा विचार त्यांच्यापैकी कुणाला कधीही शिवला नाही. विनायकाच्या नकळत येसूवहिनीने काय केले, म्हणजे बाबांच्या बायकोने सगळे दागिने बाबांनी सावकाराला नेऊ दिले. कसेबसे कर्ज फिटले. पण आता रोजच्या जेवणाची भ्रांत पडू लागली. रोज उठून काय खायचं हे कळेनासं झालं. संक्रांतीचा सण आला. येसूवहिनी हळदी कुंकवाला जायला निघाल्या. यापूर्वी विनायकाने पाहिलेले 2 मोठे ठसठशीत अलंकार आज त्यांच्या गळ्यात नव्हते. विनायकाच्या लक्षात आलं. मग वहिनीने सगळी हकीकत त्यांना सांगितली. एकूण एक मोठे दागिने कर्जापायी गेले होते. काही दागिने बाबांनी भोळेपणाने घालवले होते. घर चालवण्यासाठी काही विकावे लागले होते. शिवाय बाबांनी मध्यंतरी अनेक लहान मोठ्या नोकऱ्या पण धरल्या होत्या. अगदी दुष्काळी कामावर सुद्धा बाबा गेला होता. तो सगळा वृत्तांत ऐकून विनायक अतोनात भयंकर रागवला. बाबा घरी आल्या आल्या तो म्हणाला, बाबा, मी आजपासून शाळा सोडली. यापुढे मीही तुमच्यासारखीच नोकरी करेन किंवा पडेल ते लहान मोठे काम करेन. तुम्ही जीवापाड मेहनत करावी आणि मी आयते बसून खावे, हे मला यापुढे शक्य होणार नाही. विनायकाचे हे बोलणे ऐकून बाबांच्या डोळ्यात अश्रू आले. नाही तात्या, नाही, असं बोलू नकोस. आपले अण्णा गेल्यावर तुला मोठे करायची जबाबदारी माझी आहे रे. आपले अण्णा तुला खूप खूप शिकवणार होते. ती त्यांची तशी इच्छाच होती. कसंही करून मला त्यांची इच्छा पूर्ण करायला नको का? तात्या, तो कोणातरी दैवत आहेस. पूर्वजन्मीचा कोणी तपस्वी आहेस. आमच्या घरात तू जन्माला आला आहेस, हे आमचं भाग्य आहे. तू पुढे कोणीतरी फार फार मोठा थोर पुरुष होणार आहेस. तुला सांभाळावे, शिकवावे, वाढवावे, हेच आमचं काम आहे. आम्ही वाटेल ती खटपट करू, पण तुला त्रास होऊ देणार नाही. तू उदंड अभ्यास कर, वाच, लिही, दिगंत कीर्ती मिळव. तुझ्यामुळेच आपल्या कुळाचे नाव अमर होणार आहे. विनायकाला काय बोलावं काही कळेना, काही समजेच ना. आपल्या वडील भावाचे उदार अंतःकरण पाहून त्याच्या डोळ्यातून घळा 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 अश्रू व्हायला लागले. त्यांनी फक्त इतकंच केलं की बाबांच्या पायावर डोकं ठेवलं. तो पूर्ण तात्या नतमस्तक झाला.